एवढी भांडी बघून तर माझं डोकंच दुखायला लागलं होतं. आता एवढी भांडी का पडली हे मी तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी बाहेर बघा किती छान क्लायमेट झालं होतं. हे असं रोज चालू आहे आणि बाहेर बघा किती छान हिरवंगार वातावरण झालेलं आहे. कितीही वातावरण छान जरी असलं तरी घरची भांडी ही मलाच घासावी लागणार आहे. त्यामुळे आता काय नंतर काय म्हणून मी पटकन भांडी घासून घेतली आणि भांडी घासून झाल्यानंतर बरीचशीच माझी कामे होती, तेही मला करायचं होतं आजच. तर माझं शेंगदाण्याचं कूटही संपलं होतं, त्यामुळे मी शेंगदाणे भाजायला घेतले. बघते तर काय शेंगदाण्याला थोडीशी बुरशी आली होती, जे खराब होते ते काढले आणि बाकीचे सगळे शेंगदाणे चांगले भाजून ठेवले. त्यानंतर 8 दिवसाची साय जमा झाली होती, तर त्याच्यापासून लोणी काढलं आणि लोण्याचं आता मी तूप बनवत आहे. आणि हे तूप बनवून झाल्यानंतर अनुची फरमाईश होती की मम्मा खूप दिवस झाले रसमलाई नाही खाल्लो, मला रसमलाई हवी आहे. तर मग रसमलाई बनवण्यासाठीही मी घेतलं आणि इथे बघताय तुम्ही रसमलाईचे गोळे कसे टुम फुलून आलेले आहेत. याची जर तुम्हाला परफेक्ट रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला रेसिपी असं टाईप करा, मी याची रेसिपी नक्की घेऊन येईन. आणि मगाशी मी म्हणाले की भांड्याचा इतका पसारा पडला होता, तो कशामुळे, तर आज मला 10 केक ग्लास जारचे ऑर्डर आले होते, तर त्यामुळे. आणि केक म्हटलं तर भांडी हे पडतंच खूप, आणि तसंच सकाळचा नाश्ताही होता बनवलेला आणि थोडासा स्वयंपाक. तर या सगळ्या गोष्टीचा एकदम मी म्हणजे पडलेला जो भांडी आहे पसारा आहे तो एकदम आवरायला घेतला, त्यामुळे मला खूप अशी भांडी वाटली. तर असाच माझा दिवस गेला. बाय.